नमस्कार, मी भीमराव खडळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींच्या विरोधात देशामध्ये प्रचंड रोष तयार झालेला आहे, उद्रेक झालेला आहे लोकांचा। जनता त्रस्त आहे, पेपरफुटीमुळे असेल, महागाईमुळे असेल, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे असेल किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमुळं देशभर लोक सध्या त्रस्त आहेत। देशाच्या कोणत्या कोणत्या भागामध्ये भलीमोठी अशी आंदोलनं सुरू आहेत। आता ती गोदी मीडिया काय दाखवत नाही। आपण बघितलेलं आहे की गोदी मीडिया म्हणजे नरेंद्र मोदींनी सांभाळलेली मीडिया आहे। 7 जण राज्यसभेवर घेतले ते त्या न्यूज चॅनलचे मालक। त्याच्यामुळे ते खरं काही दाखवणार नाहीत, सगळं खोटं खोटं दाखवणार। त्यालाच गोदी मीडिया असं म्हणतायत। म्हणजे देशामध्ये मीडियाबाबत आणि देशाच्या भारतीय जनता पक्षात असलेल्या सरकाराबाबत प्रचंड लोकांमध्ये नाराजी आहे, प्रचंड उद्रेक आहे लोकांमध्ये। जर हे आंदोलनाचं लोण हिंसक मार्गावरती जर गेलं तर मात्र देशात भयानक परिस्थिती होईल। सध्या ही सगळी आंदोलनं शांतता मार्गाने आहेत आणि ते देशाच्या कानोकोपऱ्यात सुरू आहेत। म्हणजे कुठलंही एखादं असं राज्य शिल्लक राहिलेलं नाही की त्या राज्यामध्ये आंदोलन नाही। आणि हे सगळी आंदोलनं आता तरुणांनी हातात घेतलेली आहेत। आणि असं कळतंय की नरेंद्र मोदींना राजीनामा देण्याचं ठरवलेलं आहे। येणाऱ्या 11 तारखेला राजीनामा देतील असं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येतंय। पण नरेंद्र मोदी हे सत्तेला चिटकून बसलेले, राजीनामा देत आहेत की नाही ह्याबाबत सुद्धा साशंकता आहे। त्यातच देशाच्या काल जहाजावरती अमेरिकेनं हल्ला केलेला आहे, त्यावर सुद्धा मोदी साहेब काय बोललेले नाहीत। तर या सगळ्या गोष्टींची आज चर्चा घेऊन आलेलो आहे। देशामध्ये कसा असंतोष वाढत गेलेला आहे, न्याय व्यवस्था कशी खेळणं बनून राहिलेली आहे, या सगळ्या विषयाची आज आपल्याला विसंबूत अशी चर्चा करायची। आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की देशभर कुठल्या कुठल्या राज्यात आंदोलनं सुरू आहेत, देशाची न्याय व्यवस्था कशी कोलमाडून पडलेली आहे, देशाची निवडणूक यंत्रणा जी आहे, मुख्य चुनाव आयोग हा कसा कोलमाडून पडलेला आहे। या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या सगळं काही लक्षात येईल। तर चला, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन बटन दाबाव, घंटे दाबाव, आणि म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। तर चला चर्चेला सुरुवात करूया। 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये सत्तेत आलं। सरकार सत्तेत आलं आणि आनंदाचं वातावरण देशभर पसरलं की नरेंद्र मोदींसारखा एक बोलका खमक्या पंतप्रधान देशाला मिळाला। तो खमक्या एवढा पंतप्रधान मिळाला की देशाच्या सीमेवरती माशी जरी बसली तरी त्या माशीचा अचूक वेध घेणारा नरेंद्र मोदी असं बोललं जात होतं। पण जसं जसं आपण पुढे जाईल तसं तसं देशाचा पंतप्रधान किती ढेपाळलेला आहे, किती दळबद्रू आहे, देशाचा पंतप्रधान किती खोटारडा आहे, हे सगळं पुढे यायला लागलं। असं आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे। राहुल गांधी बरंच काय नरेंद्र मोदींबद्दल सांगायला लागलेले पुढे जाऊन। म्हणजे नरेंद्र मोदी मित्रा पंतप्रधान म्हणले राहुल गांधी, नरेंद्र मोदी चौकीदार चोर आहे असं सुद्धा नरेंद्र मोदींबाबत राहुल गांधी म्हटले। तर सगळे जे विरोधक आहेत, विरोधकांनी टीका टिप्पण्या जोरदार केल्या। त्यात नरेंद्र मोदींनी ईडी CBIचा वापर प्रचंड केला आणि जे काँग्रेसचे भ्रष्टाचारी सगळे ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना भाजपमध्ये नेलं आणि त्यांना मुख्यमंत्री बनवलं, मंत्री बनवलं, राज्यपाल बनवलं, आमदार बनवलं, खासदार बनवलं, राज्यपाल बनवलं। म्हणजे मोठ्या मोठ्या पदांवरती त्यांना नेऊन ठेवलं गेलं। नरेंद्र मोदी जे म्हणत होते, ना खाऊंगा ना खाने दूंगा, मैं चौकीदार जैसा कोने में पडा रहूंगा, हे मात्र साफ खोटं ठरलं गेलेलं आहे। नरेंद्र मोदींनी 8,000 कोटींचं विमान परदेशाच्या दौऱ्यावरती फिरायला घेतलेलं आहे। जवळपास
150 देशांचा दौरा नरेंद्र मोदींनी केलेला आहे, की ज्या देशामध्ये जायला 5-5, 6-6 दिवस लागतात, एवढ्या लांब पल्ल्यावरती नरेंद्र मोदी गेले, म्हणजे एवढ्या लांब गेले, परंतु त्या देशांकडनं आपल्याला काहीही मदत मिळाली नाही किंवा काहीही काम आपले झालेले नाही. आता काही जणांना वाटेल की बाबा कसं काय काहीच झालेलं नाही, तर नक्कीच काही झालेलं नाही. आपण ज्यावेळेस पुलवामा हमला झाला असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक केला असेल भारताने, ज्या वेळेस पाकिस्तानसोबत जे काय घडलं त्या वेळेस आपल्याला मात्र दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागतं की त्यांनी आमच्यावर हमला केला म्हणून आम्ही त्यांच्यावर हमला केला, म्हणजे अशी स्थिती आपली झालेली आहे. आपली जी आंतरराष्ट्रीय नीती जी आहे हे सपशेल फेल आणि फोल ठरलेली आहे. नरेंद्र मोदींनी जसे जसे वादे केले होते की देशामध्ये हा बदल घडल, तो बदल घडल, 100 स्मार्ट सिटी आपण बनवू, स्किल डेव्हलपमेंट बनवू, जे सांगितलं होतं, जे स्विस बँकेमध्ये गेलेलं काळं धन आहे हे आपण परत आणू, परत आणल्यानंतर 15-15 लाख प्रत्येकाच्या खात्यावरती येतील असं सांगितलं होतं. हे सगळं फोल ठरलं. म्हणजे जेवढा देशातून पैसा बाहेरच्या देशात गेला होता काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात, त्याच्या कैक पटीनं, म्हणजे कैक पटीनं पैसा हा नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये गेला. म्हणजे नरेंद्र मोदींनी हे सगळं थांबवण्यामध्ये अपयश आलं नरेंद्र मोदींना, असं वक्तव्य विरोधकांनी केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून दस्तूरखुद्द जनता आता रस्त्यावरती उतरायला लागलेली आहे. 20 दिवसापूर्वी कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक पार्टी आली सोशल मीडियावरती आणि तिनं देशभर हंगामा करून टाकला. जवळपास 32 मिलियन फॉलोवर्स इंस्टाग्रामला त्या पार्टीला झालेले आहेत. आता त्यांनी पहिलं आंदोलन दिल्लीमध्ये केलं आणि दिल्लीमधलं जे मैदान आहे रामलीलाचं हे भरगच्च असं भरून टाकलं. पहिलं आंदोलन केलं त्यांनी, भरपूर अशी लोक आली, परंतु ज्या गोदी मीडिया आहे जी, या गोदी मीडियानं ह्या बातम्या दाखवल्या नाहीत. उलट जे इतर गोदी मीडियातले काही लोक आहेत त्यांनी मात्र हे आंदोलन कसं फेल गेलं, आंदोलनाचा कसा फज्जा उडला, आंदोलन कसं भरकटत गेलं याच्यावरती भर दिला. आता ते जे गोदी मीडियाचे जे काही अँकर असतील, युट्यूबर्स असतील, पत्रकार असतील, ह्यांना मात्र कळालेलं नाही की आपली मुलं सुद्धा भविष्यात नीट पेपरची एक्झाम देणार आहेत, आपली मुलं सुद्धा शिक्षणाला जाणार आहेत आणि त्यांचा जर असा पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जर अडकले किंवा पेपर फुटला तर त्यांचं काय, हे त्यांना सुद्धा काही वाटलेलं नाही त्याचं. त्याच्यामुळे ही गोदी मीडिया ही वन साइड बातम्या दाखवत होती. आता हे सगळं असताना आता मात्र ते आंदोलन झालं दिल्लीतलं, त्यानंतर मात्र जे कॉक्रोच जनता पार्टीचं सर्वे आहे, अध्यक्ष आहे अभिजित दिपके, त्यानं मात्र असं सांगितलेलं आहे की आता आम्ही देशभर आंदोलन करणार आहोत. 6 जूनला अभिजित दिपके भारतामध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी भारत पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे. देशाच्या कानकोपऱ्यात जाऊन तरुणांना आंदोलनासाठी प्रोत्साहित केलं जाते. आता त्यांचं आजच पुण्यामध्ये सुद्धा भलं मोठं असं आंदोलन आहे. महात्मा फुले कॉलेजच्या त्या पटांगणामध्ये काहीतरी आंदोलन आहे आणि या आंदोलनाला सुद्धा भल्या मोठ्या संख्येनं लोक जमतील असंही सांगण्यात येते. आता त्या कॉक्रोच जनता पार्टीनं सगळ्या निवड प्रक्रिया म्हणजे पक्षच करायच्या हेतूनं त्यांनी राज्याच्या निवडी, जिल्ह्याच्या निवडी करायला सुरुवात केलेली आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टीने जे मुद्दे मांडलेले आहेत फक्त त्यांचा नीट पेपर फुटीचा मुद्दा नाही, त्यावरून त्यांनी अनेक मुद्दे हाती घेतलेले आहेत की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे, सुप्रीम कोर्टावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणजे बघा, जसं की आज आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि वकील मिळून 70 लोक परदेशी दौऱ्यावर गेले आणि तिथं देशाच्या कायदामंत्र्यांसोबत बॅडमिंटन खेळतात. म्हणजे देशाची न्याय व्यवस्था कशी रखेल झाली, देशाची न्याय व्यवस्था कशी राजकारणी लोक पायाला गुंडाळून फिरतायत त्याचं ते प्रथम उदाहरण आहे.
म्हणजे 5 कोटीपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत देशामध्ये आणि न्यायपालिका मात्र इंग्लंड दौरा, अमेरिका दौरा आणि तिथं जाऊन या राजकारणी लोकांसोबत खेळण्यात व्यस्त आहेत. म्हणजे हे जनतेला काही न्याय देऊ शकत नाहीत. ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेवरती कॉक्रोच जनता पार्टीनं प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे की बाबा जर असं होत असेल, देशाचा सुप्रीम कोर्ट जो सर्वोच्च आपण म्हणतो ते सर्वोच्च न्यायालय जर राजकारणी लोकांबरोबर कबड्या खो खो खेळत असेल तर ते न्याय काय देणार आहे लोकांना. म्हणजे अशा पद्धतीची विधानं आता देशभर सुरू झालेली आहेत आणि कॉक्रोच जनता पार्टीनं सुद्धा हेच मुद्दे मांडलेले आहेत. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले, सुप्रीम कोर्टावरती प्रश्न उपस्थित केले. सध्याचं जे देशातलं जे राजकारण सुरू आहे या सगळ्या राजकारणावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्या संदर्भातच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशभर सध्या सुरू आहे. आता 13 तारखेपासून मात्र देशभर कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. म्हणजे जी तरुणाई आहे नेट पेपर फुटी प्रकरणी त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घेणार आहेत, तसंच आता नरेंद्र मोदींच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी या कॉक्रोच जनता पार्टीनं केलेली आहे. आता नरेंद्र मोदी सुद्धा व्यथित झालेले की बाबा हे रोज माझ्या विरोधात आंदोलन करायला लागले, ते देश सगळा हातातून निसटून चाललेला आहे. जसा 2014 साली देश हातात आल्यानंतर लोक जशी एकनिष्ठने नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली, आता लोक मात्र हातातून एक 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 करून निसटून चाललेला आहे आणि यामुळं नरेंद्र मोदी सुद्धा काहीसे व्यथित झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळं मोदी सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असंही एकंदरीत आपल्याला दिसतं. असं सांगितलं जातंय सूत्रांच्या हवाल्यानं की 11 तारखेच्या दरम्यान येणाऱ्या नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील आणि अज्ञातवासात जातील की काय, अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देशामध्ये 2029ला निवडणुका आहेत आणि 2029ला म्हणजे लोकसभेच्या निवडणुका. लोकसभा म्हणजे केंद्र ज्याच्या ताब्यात असतं त्याच्या ताब्यात ईडी सीबीआय ताब्यात असते आणि त्या ईडी सीबीआयचा वापर करून राज्याची सरकार पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं तर केलेलंच आहे. परंतु जर काँग्रेसचं जर सरकार आलं 2029ला तर मात्र हे जे भ्रष्टाचारी आहेत ते सगळे जेलमध्ये जातील. परंतु आता कॉक्रोच जनता पार्टीचा सुद्धा मोठा अडसर ठरणार आहे. कॉक्रोच जनता पार्टी हे जे आता सध्या जी उदयास आलेली पार्टी आहे या पार्टीनं सुद्धा जोरदार असा जोर लावलेला आहे. बघा आता देशामध्ये आंदोलनं कुठं कुठं सुरू आहेत हे सुद्धा आपण बघूया. बघा आता पुण्यामध्ये आज भलं मोठं असं आंदोलन होणार आहे. पेपर फुटीचे प्रकरण आहेत. नीट असेल, CBSE असेल, CUT असेल किंवा SSC असेल, DJ असेल, या पेपर फुटीमुळं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि 13 तारखेपासून मात्र देशभर आंदोलन करण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीनं दिलेला आहे. त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्या म्हणतात, नाहीतर आम्ही आंदोलन करू. आता सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे पुण्याचं, तिथं 4 वाजता जोरदार असं आंदोलन होणार आहे. धर्मेंद्र प्रसाद याच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन असणार आहे. बघा आता सध्या आंदोलन कुठं कुठं सुरू आहेत. बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे, मध्य प्रदेशमध्ये आंदोलन सुरू आहे, उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन सुरू आहे, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहे, जम्मू काश्मीरमध्ये आंदोलन सुरू आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आंदोलन सुरू आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत जवळपास. म्हणजे वेगवेगळे पक्ष आंदोलन करतायत. तर आंदोलकांच्या बघा प्रमुख मागण्या काय आहेत. निवृत्त न्यायाधीशांना राज्यसभेवरती घ्यायला नको, मतदार यादीतून डिलीट करणाऱ्यांची नावे डिलीट करणाऱ्यांवरती UPA कायदा लावाव, संसदेत 50% महिलांना आरक्षण, अदानी अंबानीच्या मालकीच्या मीडियाचे परवाने रद्द करावं,
पक्षांतर करणाऱ्यांवरती 20 वर्षाची बंदी घालावी, अशा मागण्या आहेत. परंतु या मागण्या ह्या मान्य होतील का हे सुद्धा महत्वाचं आहे. आता हे देशभर असे आंदोलन सुरू आहेत बघा. 6 तारखेचं जे जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू झालं, त्या आंदोलनाचं लोण मात्र आता देशभर पसरलंय, भारतभर पसरलंय. हळूहळू करून आता 13 तारीख म्हणजे आज 13 तारखेपासून त्या कॉक्रोच जनता पार्टीचं देशभर असं आंदोलन होणार आहे. म्हणजे देशभर आंदोलन ते सुरुवात करणार आहेत आणि त्यांच्या आंदोलनामध्ये मात्र हे सगळे पक्ष सामील होतील का ते वेगवेगळे आपापल्या स्तरावरती आंदोलन करतील, वेगवेगळे मुद्दे घेऊन ते स्वतः आंदोलन करतील, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. म्हणजे देशामध्ये आंदोलनाची सुरुवात तर सध्या झालेली आहे. आता काही गोष्टींना वेळ लागतो, परंतु नक्की त्याचा रिझल्ट येतो. असंच काहीसं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा हा 2027च्या अगोदरच येईल, असंही काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांना वाटतं की 11 तारखेला नरेंद्र मोदी हे राजीनामा देण्याच्या तयारीत, म्हणजे राजीनामा देतील आणि त्याचं कारण हे आंदोलन करते ठरतील. म्हणजे हे देशामध्ये जे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे लोक जर सगळी रस्त्यावरती उतरली तर ऑटोमॅटिकलीच मोदींना राजीनामा द्यावा लागेल, असेही एकंदरीत देशाची सध्याची स्थिती आहे. तर बघा मित्रांनो, देशामध्ये जी होणारी प्रत्येक चळवळ असेल, प्रत्येक आंदोलन असेल, या आंदोलनावरती सुद्धा आपण नजर ठेवून नक्कीच राहू आणि जिथं जिथं आंदोलन होईल त्या आंदोलनाबाबत सविस्तर असं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तर येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीचा राजीनामा येईलच असंही दिसतं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.